मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अळू वडी स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. अळूचे पाने निवडताना मध्यम आकाराची आणि ताजे पाने घ्या. खूप जुनी पाने घेतल्यास वडी खाजरी होऊ शकते. खाज येऊ नये म्हणून बेसनच्या मिश्रणात चिंचेचा कोळ, लिंबाचा रस किंवा ताक जरूर घाला. बेसनचे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नको, चमच्यावर थर बसेल इतपतच ठेवा. थर लावताना प्रत्येक पानावर मिश्रण सारखे पसरवा, यामुळे वडी सुंदर दिसते. रोल घट्ट करा म्हणजे वाफवताना वडी उघडत नाही. वाफवताना पाणी आधी उकळू द्या, मगच रोल ठेवा. यामुळे वडी मऊ आणि छान शिजते. कापण्यापूर्वी पूर्ण थंड होऊ द्या. गरम असताना कापल्यास तुकडे तुटतात. खुसखुशीत वडीसाठी वाफवलेल्या वड्या तव्यावर थोड्या तेलात दोन्ही बाजूनी भाजून घ्या. छान रंगासाठी मिश्रणात चिमूटभर हळद आणि थोडासा गूळ घाला. हॉटेलसारखी चव हवी असेल तर फोडणीत तीळ, कढीपत्ता आणि थोडेसे खोबरे घालून सर्व्ह करा. पानांच्या शिरा काढून टाका. जाड शिरा हलक्या हाताने काढल्यास वडी रोल करताना तुटत नाही. बेसनमध्ये 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ घाला. वडी कापल्यावर आकार छान राहतो आणि तळल्यावर अधिक खुसखुशीत होते. थोडे भाजलेले तीळ पावडर घाला. वडीला छान फ्लेवर आणि चव येते. गूळ आणि चिंच यांचा समतोल ठेवा. जास्त गूळ घातल्यास वडी काळी पडू शकते आणि खूप मऊ होते. वाफवल्यानंतर 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. वडीचे स्लाइस अगदी परफेक्ट आणि एकसारखे कापता येतात. फोडणीत थोडी खसखस घाला. हॉटेलसारखा लूक आणि छान कुरकुरीतपणा येतो. वडी तळायची असल्यास तळण्यापूर्वी 10 मिनिटे हवेत ठेवा. बाहेरील भाग थोडा सुकल्यामुळे तेल कमी शोषते. वडी सर्व्ह करताना ताजे खोबरे आणि कोथिंबीर घातल्यास दिसायलाही आकर्षक वाटते. लालसर रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरा. रंग छान येतो आणि तिखटपणा पण वाढत नाही. खास ट्रिक म्हणजे या मिश्रणामध्ये 1 चमचा शेंगदाणा कूट घातल्यास वडी अधिक चविष्ट आणि पौष्टिक होते. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.